नमस्कार प्रेक्षक हो. आज आपल्या यशस्वी जीवनाचे रहस्य या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या सोबत ॲडव्होकेट नितीन चव्हाण सर पुन्हा एकदा जुळलेले आहेत, जे गेल्या 30 वर्षापासून वकिली व्यवसायात कार्यरत आहेत आणि ते मूल्य आणि आध्यात्मिक ह्या विषयात MSc गोल्ड मेडलिस्ट आहेत. तर ते आज आपल्या सोबत एक नवीन विषय घेऊन येत आहेत, कर्म, अकर्म आणि विकर्म. आपण हे शब्द आपल्या जीवनात नेहमी ऐकत असतो, पण त्याचा यथार्थ अर्थ काय हे आज आपण सरांकडनं सविस्तर जाणून घेऊया. चला तर सरांकडे वळूया. नमस्ते सर. नमस्कार. आपले कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, कर्म, अकर्म आणि विकर्म हे खूप मोठे शब्द आहेत. हो, आपल्याला कळत नाही याचा गुह्य अर्थ काय असतो. खूप गुह्य आहे. तर सर्वात प्रथम आपण अकर्म जाणून घेऊया. काय असतं अकर्म? अकर्म म्हणजे जेव्हा परमात्मा या सृष्टीची रचना रचतो, तर ती सृष्टीची रचना रचत असताना तो परमात्मा इथं स्वर्णिम युग, सतयुग ज्याला आपण म्हणतो, त्याची इथं सुरुवातीला रचना रचून देतो आपल्या मुलांसाठी. म्हणजे मनुष्य आत्मा जे तिथं देव स्वरूपमध्ये असतात, ते प्रारब्ध जे संगमयुगावर त्यांनी पुरुषार्थ केलेला असतो, त्याचं प्रारब्ध म्हणून सतयुगामध्ये ते देव स्वरूपामध्ये तिथं जे मनुष्य आत्मा जन्माला येतात, तर ते जे देव आत्मा असतात ना, त्यांच्याशी निगडीत असलेले हे अकर्म हा विषय आहे. कारण सतयुग ही अशी दुनिया आहे की ज्या दुनियेला देवी देवतांची दुनिया म्हटली जाते. त्या दुनियेमध्ये संपूर्ण मनुष्य आत्मा जे असतात त्या देव स्वरूपात असल्यामुळे त्या पावन असतात. तिथं जे कर्म होतात त्यांच्याकडून, त्या कर्माला अकर्म याच्यासाठी म्हटलं जातं की त्यांच्या कर्मामध्ये कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म, पापकर्म, श्रेष्ठ कर्म, महान कर्म असे कोणतेच कर्म नसतात. एकदम देवताही फक्त ते सतयुगी सृष्टीचा आनंद घेण्यासाठी या सृष्टीवर अवतरित झालेले असतात. त्यामुळे त्यांचं प्रत्येकाची जी स्थिती असते ना, ती देव स्वरूपाची असते, देवात्मा असतात ते. आणि ते देवात्मा असल्यामुळे काय असतं, त्यांना आत्मभान स्थितीमध्ये असतात, ते सोल कॉन्शियस. आणि ते जे देवता असतात ते सोल कॉन्शियस स्थितीमध्ये असतात. एक देवता सोल कॉन्शियस स्थितीमध्ये नसते, दुनियाच तशी असते पूर्ण. म्हणजे त्यांना देहाचं भान नसतं, देहाचं भान नसतं, शरीर आहे, शरीराचं भान नसतं. तर ते देही अभिमानी स्थिती म्हणतात त्याला. देह अभिमान आणि देही अभिमानी याच्यात खूप फरक आहे. देह अभिमान म्हणजे बॉडी कॉन्शियस आणि देही अभिमानी म्हणजे सोल कॉन्शियस. म्हणजे आत्मा समजायचा, आत्मा अभिमानी. मी एक आत्माच आहे. हो, मी एक आत्मा आहे. आणि ते आत्मा समजायची तिथं प्रॅक्टिस. आज जसं आपण कलियुग मध्ये बघतोय, मनुष्य आत्मा समजू नाही शकत. त्याला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी तो 2 मिनिटात 3 मिनिटानंतर तो ती गोष्ट विसरून जातोय. बरोबर. मी शरीर आहे, माझं नाव माझं नाव हे आहे, मी माझ्याकडे ही डिग्री आहे, नाम मान शान मध्ये तो येत असतो आणि अहंकार वृत्ती असते. तर तसं तिथं नसतं. तिथं जी दुनिया असते ती कशी असते, संपूर्ण निर्विकारी, म्हणजे विकाराचं नामोनिशान नाही. अच्छा, म्हणजे तिथं काही 1% विकार नसतो, एक 0.001 पण नाही. संपूर्ण निर्विकारी, सर्वगुण संपन्न, सुखी दुनिया. त्यांना सुख भोगण्यासाठीच तिथं जन्माला ते आलेले असतात. कारण त्यांनी त्याच्या पास्ट बर्थमध्ये म्हणजे संगम युगावर जो जन्म झालेला असतो, त्या जन्मामध्ये त्यांनी परमात्म्याला प्राप्त केलेला असतो, ओळखलेलं असतं आणि परमात्म्याच्या डायरेक्शनवर ते चालतात. आणि ते चालत असल्यामुळे, चालतात म्हणजे काय, तो प्रारब्ध आहे. ऍक्च्युअली त्यांना माहित नाहीये. ईश्वराने सांगितलेल्या श्रीमतवर चालतात, म्हणजे पुरुषार्थ करतात. एक प्रकार ते पुरुषार्थ संगमवर करतात. पण तिथं त्यांना माहित नाही राहत की इथं आपण का आलेलो आहोत, कोणी आपल्याला इथं पाठवलेलं आहे. सतयुगात. कारण देवता म्हणजे काय, परमात्म्याच्या महावाक्यामध्ये देवतांच्या बाबतीत म्हटलेलं आहे रॉयल बुद्धू म्हटलं जातं त्यांना. रॉयल बुद्धू म्हणजे एकदम सिंपल. छल कपट हे ते काही 0.01% मध्ये त्यांच्यामध्ये तो प्रकार नसतो. तर अकर्म म्हणजे असे कर्म, फक्त जीवन जगायचं आहे, आनंद लुटायचा आहे. कोणीही कोणाबद्दल कुठल्याही प्रकारचं चुकीचं कर्म होणार नाही, श्रेष्ठ कर्म पण होणार नाही. जे आपण स्वर्ग म्हणतो तो आपल्यासाठी स्वर्ग, तो आपल्यासाठी स्वर्ग असतो. तिथेही दुःख असलं तर मग काय फायदा, म्हणजे तिथं दुःख कसं एकसारखंच होईल. मग तिथं दुःख कसं राहणार, जर का स्वयं परमात्म्याने त्यांना
ज्ञान दिलं, त्यांनी ते संगम युगावर घेतलं आणि ते घेतल्यानंतर त्यांचा तो हक्क बनला की देवता घराण्यात जाऊन, म्हणजे सूर्यवंशी, ज्याला आपण 16 कला संपूर्ण म्हणतो. आता जिथं 16 कला आहेत तिथं मनुष्य कसा असेल? देव स्वरूपमध्येच राहील. जे कृष्णाचं गायन आहे, हा, 16 गायन कला आहे. संपूर्ण, 16 कला संपूर्ण, निर्विकार. संपूर्ण निर्विकारी, सर्वगुण संपन्न, अहिंसा परमो धर्म, बरोबर. मर्यादा पुरुषोत्तम. पुरुषोत्तम. कोणाला काही माहितीच नाही आहे की मी गरीब आहे का श्रीमंत आहे, याचा काही भेदभाव नाही, काही नाही, काहीच नाही. बरोबर आहे, सगळे एक समान. अतिशय सगळे सगळे राहील. सगळं पोझिशन खालीवर असेल, पद खालीवर राहील, पण कर्मामध्ये कोणाचेही कर्म तिथं चुकीचे होत नाहीत, चांगले पण होत नाहीत. अशा कर्मांना अकर्म म्हणतात. जेव्हा कर्म हे श्रेष्ठ पण होत नाही, पुण्यकर्म पण होत नाही, पापकर्म पण होत नाही, महान कर्म पण होत नाही, आणि ह्या सर्व कर्मांव्यतिरिक्त जे कर्म होतात त्याला अकर्म म्हणतात. म्हणजे काहीच करायचं नाही, एकही त्यांच्याकडून विकर्म होत नाही. अतिशय सुंदर ती दुनिया असते आणि म्हणून त्याला सतयुग म्हणतात, हेविन म्हणतात, जन्नत म्हणतात, पॅराडाईज म्हणतात. असे वेगवेगळे शांती सगळीकडे, सुख शांती, काही महानता प्राप्त करायची गरज नाही किंवा श्रेष्ठ कर्म पण नाही ना कर्म पण नाही. करून चुकले ना आदल्या जन्मात. आदल्या जन्मात काहीच नाही, फक्त सुख प्रारब्ध भोगत राहा. प्रारब्ध भोगा, म्हणून त्याला अकर्म म्हणतात. त्याला अकर्म म्हणतात. अकर्म म्हणजे अशा प्रकारचे देवताई कर्म. देवताई कर्म म्हणजे अकर्म. बरोबर आहे. आणि सतयुग आणि त्रेतायुग असे 2 युग ते कर्म अकर्म ते होत असतात त्यांच्याकडून. कारण सतयुगी सृष्टीचा आनंद 1250 वर्ष सूर्यवंशामध्ये, 8 जन्म, आयुष्य 150 वर्षाचं. त्रेतायुग मध्ये चंद्रवंशी, त्याच्यानंतर ते 8 जन्म झाल्यानंतर 9 ते 21 पर्यंत, म्हणजे ते 12 जन्म आणखी त्रेताचे चंद्रवंशामध्ये. फरक आहे दोघं युगांमध्ये, पण काय सेमी स्वर्ग आहे. त्रेतायुग म्हणजे काय? सेमी स्वर्ग. म्हणजे चुकीचे कर्म तिथं, एकही कर्म ती चुकीचे होत नाही, कोणाकडूनच होत नाही. तर अशा प्रकारचे हे 2 जे युग असतात, या 2 युगांमध्ये या सृष्टीवर सतयुग आणि त्रेतायुग 1250 आणि 1250 2500 वर्षापर्यंत ह्या सृष्टीवर देवता यांच्याकडून जे कर्म होतात त्या कर्मांना अकर्म म्हणतात. अच्छा. आणि तुम्ही म्हणालेत की संगम युग मध्ये आपण प्रारब्ध म्हणजे ती भोगण्यासाठी, सतयुगी प्रारब्ध भोगण्यासाठी इथं पुरुषार्थ करत असतो. म्हणजे ईश्वर जे सांगतो त्याच्या नियमांवर चालत असतो आणि पावन बनतो. ईश्वर पावन बनवतो, पण सगळे नाही बनत. ह्या सृष्टीवर ज्यांच्या नशिबात ते आहे, ते कलियुगच्या अंतिम 100 वर्षामध्ये आणि सतयुगाच्या अगोदरचे 100 वर्ष जे संगम युग असतं, ज्याला डायमंड युग आपण म्हणतो, त्या डायमंड युगामध्ये ज्या मनुष्य आत्मांनी परमात्म्याला ओळखल्यानंतर त्यांनी मानलं की हाच खरा परमात्मा आहे, शिव परमात्मा आहे, असं तुम्ही कशावरून? त्यांच्या नावातच सिद्ध होते. म्हणजे ज्यांनी ओळखलं ईश्वराला, श्रीकृष्ण देवताय नमः, श्रीकृष्ण देवताय नमः, विष्णू देवताय नमः, ब्रह्मा देवताय नमः, शिव परमात्माय नमः, त्यांच्या नावातच परमात्मा आहे. तिथंच क्लिअर होऊन जातं की तोच परमात्मा आहे, तोच भगवंत आहे, तोच ईश्वर आहे, तोच गॉड आहे. GOD गॉड, जनरेटर, ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयर. स्थापना करणारा, पालना करणारा आणि विनाश करणारा. विनाश करणारा म्हणजे काय? सतयुगी सृष्टीची स्थापना करण्यासाठी कलियुगी सृष्टीचा विनाश, बरोबर, आणि दैवी सृष्टीची स्थापना करण्यासाठी. तर ही जी स्थापना होत असते ही संगम युगावर होते. आणि संगम युगावर जी स्थापना होते तिथं जे मनुष्य आत्मा त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करतात, रेग्युलर सत्संग करतात, धारणा असते, खानपानची शुद्धता असते, आणि अशा मनुष्य आत्मा ज्या संगम युगावर पुरुषार्थ करून चांगल्या प्रकारे परमात्म्याच्या डायरेक्शनवर चालतात, अशांना परमात्मा सतयुगामध्ये पाठवतो, सतयुगी सृष्टीचा आनंद घेण्यासाठी. त्याला अकर्म. आणि ते देवतांद्वारे जे कर्म होत असतात त्या कर्माला अकर्म म्हटलं जाते.
आणि एक कन्सेप्ट क्लिअर करू आपण, एक पावन बनतात म्हणजे कसं काय करतात? पावन बनणं म्हणजे थोडक्यात काय? सांगा. हा, हा. पावन बनणं म्हणजे काय? जेव्हा हा सृष्टीचं हे चक्र 5,000 वर्षाचं आहे, हम्म, तर ह्या 5,000 वर्षामध्ये सुरुवातीचे 2,500 वर्ष सतयुग त्रेतायुग 1250 हो. तिथं विकर्म होत नाही, तिथं देवताही स्वरूपात असतो, तिथं आपल्याने कोणतेही चुकीचे कर्म होत नाही. पण जशी द्वापर युगाची सुरुवात होते ना, तर द्वापर युगाच्या सुरुवातीपासून एक एक चुकीच्या कर्माची म्हणा किंवा विकर्माची सुरुवात होत असते. म्हणजे आपण चुकीच्या मार्गाला आपली प्रवेशता जात होत असतो असते. म्हणजे हो. तेच जास्त धारण होतं बुवा आपलं. धारण होतं आणि ते सृष्टी चक्रातला तो एक म्हणजे नॅचरल प्रक्रिया आहे, आपोआप होत असतं ते. बरोबर आहे. आणि आता त्या ही युगामध्ये व्यक्ती जसं चुकीच्या गोष्टींकडे जास्त वळतो. आपण काय प्रश्न केला होता आता मला? पावन पावन. हा म्हणजे ते कसे बनतात? आता एखादं घर आहे, आपण बांधकाम केलं, आपलं घर जुनं आहे, ते अगोदर आपल्याला पाळावं लागेल. बरोबर. आणि नवीन बांधण्यासाठी ते जुनं घर जोपर्यंत आपण पाळत नाही तोपर्यंत त्या जागेवर आपण नवीन घर बांधू शकत नाही. पण नवीन घर बांधल्यानंतर काय असतं? आपोआप जुनं होतं. त्याला जुनं करावं लागतं का? आपण त्याला जुनं नाही करत, ते आपोआप जुनं होत असतं. तसा हा प्रकार आहे. ही सृष्टी सुरुवातीला परमात्म्याने स्थापना करून दिली, सतयुगी सृष्टी स्थापना करून दिली, मुलांना परमात्म्याने खेळायला पाठवून दिलं, तिथं सुख शांती आनंद अनुभव करण्यासाठी. ईश्वर तर आपल्या मुलांना चांगलाच ईश्वर तर आपण आपल्या मुलांबद्दल आपले विचार कसे असतात, तर तो तर भगवंत आहे, परमात्मा आहे. तर ते जसं द्वापरयुग सुरुवात होते, तर द्वापर युगापासून आत्मा मध्ये दुर्गुणांचा समावेश होतो, प्रवेशता होत असते आणि चुकीचे कर्म व्हायला सुरुवात होते आणि मनुष्य बॉडी कॉन्शियस मध्ये येऊन जातो आणि सोल कॉन्शियस ही स्थिती तो विसरून जातो आणि नंतर बॉडी कॉन्शियस मध्ये आल्यानंतर मग ते अनेक जन्म तिथून घसरण होत 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 नंतर मग कलियुगची सुरुवात आणि कलियुगाचे मग अजून जन्म आणि कलियुगाच्या अंतिम स्टेजमध्ये येते मनुष्य आत्मा पूर्णतः पतित होऊन जाते म्हणजे विकारांनी भरून जाते आणि तिच्यावर जे श्रेष्ठ दैवी गुण असतात ती विसरून जाते, ते निघून जातात. बरोबर आहे. विसरून जाते, दाबले जातात एक प्रकारे आणि अवगुणांचा त्यावर दबाव येतो, म्हणजे अवगुणांचा प्रचंड दबाव येतो आणि त्या अवगुणांचा दबाव येऊन येऊन मनुष्य आत्मा, कलियुगी मनुष्य आत्मा काय करते? वारंवार चुकीचे कर्म करते, वारंवार चुका करते, वारंवार पाप कर्म करत असते आणि तो विकर्माचा जो बोजा आहे तो आपल्या आत्म्यामध्ये असतो. म्हणून कलियुगी सृष्टीमध्ये मनुष्याचे चेहरे बघा, दैवी दुनियातले देवी देवतांचे चेहरे बघा, केवढा फरक आहे. बरोबर आहे. तर ते आत्मा पावन करतात, चेहऱ्यावर स्माइल येते आणि स्माइल असते, उत्साह वाटतो. तर हे जी दुनिया आहे ही पतित आत्म्याला पावन परमात्मा कसं बनवतो? तर तो येतो आणि सांगतो की ही सृष्टी मी रचली होती, याला 5,000 वर्ष झाले. बरोबर आहे. म्हणजे जसा ईश्वर आणि तसे त्याचे मुलं, तर जे दैवी गुण आपण विसरलेले असतो तो त्याच्या आठवणीने किंवा तो जे श्रीमत सांगतो ते करून आपण आपले अवगुण नष्ट करतो, काढतो बाहेर, अवगुण नष्ट करतो, दैवी गुण धारण करतो आणि तो आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतो. कारण तो सांगतो की मी एकमेव असा आहे या ब्रह्मांडामध्ये की मी तुम्हाला रस्ता मी दाखवू शकतो फक्त. कारण या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक मनुष्य आत्मा ही जन्ममरणाच्या चक्रामध्ये आहे आणि परमात्मा जन्ममरणाच्या चक्रामध्ये नसतो, म्हणून त्याला अजन्मा म्हटलं जातं. आणि तो संगम युगर येऊन ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो की आता सगळं सोडा, तुम्ही बरंच काही खराबी करू नये स्वतःवर, म्हणजे आत्म्यावर लेपछेप झालेली आहे, विकर्माचा तुमच्यावर बोजा आहे, पाप कर्म तुम्ही केलेले आहेत, आता तुम्ही विसरा, मी आलेलो आहे तुम्हाला शिकवण्यासाठी, मी तुमचा पिता आहे. तुम्ही माझी दुःखी आहेत, खूप दुःख आहे, अशांती दुःख आहे, तर तो म्हणतो तुम्ही मला स्वतःला आता तुम्ही आत्मा समजा आणि मला पिता समजून परमात्माला तुम्ही आठवण करा. आपण त्याला सिंपल भाषेत याद पण म्हणतो, पण याद हा शब्द थोडासा त्याच्यापेक्षा आठवण थोडा योग्य वाटतो. तर परमात्म्याने हे संगम युगर येऊन सांगितलेलं आहे की मी आलो आहे, ही सृष्टी मीच रचून गेलो होतो, तुम्ही तिला विकर्म करत 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 तुम्ही त्याला कलियुग करून टाकलं आणि म्हणून तुम्ही अतिशय दुःखी झाल्यामुळे मी आता आलेलो आहे, तुम्हाला मी सांगितलेल्या डायरेक्शनवर जर का तुम्ही चलाल तर पुन्हा तुम्हाला सतयुगी दुनियाची बादशाही मी देणार. तर ती दुनिया त्याच्यात मग ते जे कर्म बनतात सतयुगामध्ये दुनिया स्थापन झाल्यानंतर त्याला अकर्म म्हटलं जातं. देवतांचे जे कर्म असतात ज्याला पुण्यही नाही होत तिथं ना, पापही नाही, पुण्य नाही, श्रेष्ठ पण नाही, काहीच नाही, कोणाला मदत नाही, कोणाला काहीच नाही, मदतीची गरजच काय पडणार. बरोबर आहे, म्हणून अकर्म. अकर्म. ओके. आता कर्म म्हणजे काय आणि ते कसे असतात?
कर्म हे आपले द्वापर युगापासून तर कलियुगच्या अंतिम विनाशापर्यंत जे मनुष्य जन्म आपले होत असतात त्यात म्हणजे आपण तुम्ही कर्म जे करतो. 2500 वर्ष म्हटले 2500 वर्ष हा सतयुग तिथं आणि आपले- त्रेतायुग त्याच्यानंतर जे तिथं आपले द्वापर, कर्म अच्छा. बनतात. अच्छा, कर्मामध्ये द्वापरपासून. द्वापरपासून ओके कलियुगच्या अंतपर्यंत. अच्छा ते कर्म म्हणजे काय? कर्मामध्ये प्रकार आहेत. हम्म, हम्म. पाप कर्म, पुण्य कर्म, बरोबर आहे. महान कर्म, हम्म. श्रेष्ठ कर्म. श्रेष्ठ कर्म. आता यांना काय म्हणतो आपण? हम्म. महान कर्म करणाऱ्याला महान आत्मा, बरोबर आहे. पुण्य कर्म करणाऱ्याला पुण्य आत्मा, पाप कर्म करणाऱ्याला पाप आत्मा, बरोबर श्रेष्ठ आहे. कर्म करणाऱ्याला श्रेष्ठ आत्मा. हम्म. हे जे क्वालिटी झाले ना, हे बरोबर आहे. कर्मामध्ये फरक झाला. बरोबर आहे. तर मग जसे कर्म मनुष्य करतो तसं फळ तो भोगतो, तसं त्याचे जीवन असतं. तर ह्या कर्मांना जी कर्माची जी सुरुवात होत असते ही द्वापर युगामध्ये. आता द्वापर युगात प्रवेश केल्यानंतर काय असतं? कर्म जे आपले कलियुगच्या अंतिम जन्मामध्ये जसे असतात तसे द्वापरच्या सुरुवातीला नसतात, फक्त जस्ट प्रवेशता अच्छा, औषधांची प्रवेश. एंट्री झालेली असते. अच्छा. पण एंट्री जी झालेली असते ती चरण सीमेवर पोहोचणारी असते, पण ते त्यावेळेस माहित नाही राहत. चरण सीमेवर पोहोचणार म्हणजे काय? म्हणजे आपण एकदम उतरत जाणार. उतरत जाणार आणि कलियुगच्या अंतिम जन्मापर्यंत आपण खूपच डिप्लीट होऊन जाणार, पतन होऊन खूप जाणार down होऊन आपलं, जातो. हे बरोबर माहित आहे. नाही राहत. हम्म, हम्म, हम्म. आज मनुष्य मानतोय नाही. की तो काय म्हणतो? मनुष्य आजचा जन्म मिळाला आहे मनुष्याचा, मजा करून घ्या, मजा करून घ्या, मौज बरोबर करून आहे. घ्या, असं म्हणतो ना हो, मनुष्य. हो, हो. याचं कारण काय? जेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याला एक दिवस आपला मृत्यू होणार आहे आणि आपला विषय कायमचा संपून जाणार, कारण त्याला माहित नाही की आत्मा अजर, अमर आणि अविनाशी सत्ता आहे. तीच या आपल्या शरीराला चालवणारी सत्ता आहे. हे भान नाही आज मानवाला, आजच्या मानवाला. बरोबर आहे. आणि म्हणून ती समस्या आहे की कर्म तेव्हा तिथं बनतात, तर द्वापरपासून जे कर्म बनतात त्यात सगळ्या प्रकारचे क्वालिटीचे कर्म बनतात. असं नाही की सगळे चुकीचेच कर्म बनतील, असं पण नाही की कोणते पुण्यच कर्म बनतील. काही मनुष्य आत्मा आजही इथं आहेत की ज्यांचे कर्म चांगले आहेत, श्रेष्ठ आहेत, हो. पुण्य आहेत. पण जरी ते पुण्यकर्म श्रेष्ठ कर्म करत असले तरी त्यांच्याने न कळत न कळत अनेक चुकीचे कर्म होत असतात, पापकर्म होत असतात. कुणाचं मन दुखवलं कोणाचं जातं मन न दुखवणं. कळत. आणि या दुनियेमध्ये तर किती मनुष्य आत्मा आहेत. आपल्या जीवनामध्ये आपलं आयुष्य तुम्ही बघितलंय का? किती वर्षाचं आहे सांगता येत नाही. 50, 60, आता तर 70, अल्पकालाचं 80. राहिलं म्हणजे काहीच सांगता येत नाही. अनसर्टन, शरीर सोडेल. हो. अनिश्चित आहे, अनसर्टन आहे. तर तुम्ही मला सांगा, इतक्या प्रचंड या 60, 70, 80 वर्षाच्या कालावधीमध्ये जे आपला जन्म असतो एक, त्याच्यात आपल्याला किती मनुष्य आत्मा आपल्या संबंध आणि संपर्कामध्ये येत असतात. हो. 5 वर्ष 6 वर्षापासून आपल्याला समजायला लागतं. हा? तर तिथून तुमच्या मृत्यूपर्यंत, तो मृत्यू तुमचा 80 मध्ये होणार आहे का 90 मध्ये होणार आहे, कलियुगमध्ये तर अनसर्टन असतं, कारण अनिश्चित आहे सगळं. बरोबर आहे. तुमचा मृत्यू केव्हाही होऊ शकतो कलियुगमध्ये. बिमारी पण खूप वाढली, बिमारी पण आजारपण वगैरे हे त्याचं कलियुग म्हणजे काय? सगळ्या गोष्टींचं अनबॅलन्स. तर त्यामुळे मनुष्य आत्मा ज्या कर्म करतात ना द्वापरपासून, तर द्वापर युगामध्ये प्रवेशता असते. नंतर द्वापर युगामध्ये पण काही जन्म झाल्यानंतर मग द्वापरच्या शेवटी आपण येतो. आणि म्हणून ते कर्म जे आहेत हे पाप कर्म, पुण्य कर्म, श्रेष्ठ कर्म, महान कर्म एक क्वालिटी आहेत. म्हणून काय होऊन जातं, जसं जसं दुःख व्हायला लागतं तसं तसं मग मंदिर बनवायला लागतात, ईश्वराला आठवण करायला लागतात. कारण त्या युगामध्ये एकीकडे मंदिरही बनायला सुरुवात होते, दुसरीकडे धर्मस्थापक पण यायला सुरुवात होते. सुरुवातीला द्वापर सुरू झाल्यावर इब्राहिमची प्रवेशता होते. इब्राहिम प्रत्येक धर्मातले, त्यानंतर आणखी 200-250 वर्षानंतर तुमचं बौद्ध धर्म स्थापन होतो. त्यानंतर अजून 200-250 वर्षानंतर जीसस ख्राइस्ट येतात, ते ख्रिश्चन धर्माची स्थापना होते. त्यानंतर आणखी 100-150 वर्षानंतर शंकराचार्य या सृष्टीवर जन्माला येतात. हे जे जन्माला येतात ना, यांनी ह्या सृष्टीला थांबवून ठेवलं कलियुगच्या अंतिम क्षणापर्यंत. त्यांची भीती त्या या धर्मात आहे. नाही आमच्या धर्मात असं चालत नाही. हमारे कुराण में ऐसा ऐसा का है, हमारे गीता में ऐसा ऐसा का है, आमच्या गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे, आम्ही असं काम करू शकत नाही. त्या गीतेचं प्रेशर आहे, कुराणचं प्रेशर आहे, बायबलचं प्रेशर आहे. म्हणून मनुष्य आत्मा काय करतो,
नाहीतर द्वापरमध्येच कलियुगाचा अंत होऊन गेला असता. म्हणजे जी कलियुगची कंडिशन आहे आताची ते द्वापरमध्येच होऊन गेलं असतं जर का हे धर्मस्थापक जर आले एक- एक नसते, येत- अवतरित हा, हा. झाले नसते, मंदिरं बनले नसते, हम्म. तर या सृष्टीचं, परंतु ती सायकल आहे 5,000 वर्षाची आणि त्या सायकलमध्ये या धर्मस्थापकांचा पण रोल आहे. म्हणून ते त्यांच्या त्यांच्या वेळेवर ते बरोबर या सृष्टीवर येतात आणि त्यांचं कार्य करतात आणि चालले जातात. तर ते कर्म बनतात. कर्म म्हणजे द्वापर युगापासून तर कलियुगच्या अंतिम क्षणापर्यंत जसे जसे कर्म मनुष्य आत्मा करेल तसे तसं फळ त्याला प्राप्त होतं. कारण तिथं सगळ्या प्रकारचे ऑप्शन निर्माण झाले. बरोबर आहे. जसं आपण सतयुग त्रेतामध्ये अकर्माबद्दल बघितलं, तिथं काय, तिथं काहीच नाही. काहीच ऑप्शन नाही. हा, गरजच नाही. तिथं तिथं सुखच सुख आहे, गरजच नाहीये तिथं. इथं वेगवेगळ्या प्रकारचे कर्म आहेत. बरोबर आहे. मग आणि कर्म समज आपल्याला असते पण की आपल्याला चांगलं काय करायचं आणि वाईट, या दोघांमधला फरक असतो. हे द्वापरपासून सुरुवात होऊन जाते आपल्याला समजायला. तरी आपण कधी चुकीच्याच गोष्टींकडे चुकीच्याच वळत गोष्टी असतो. करतो. कारण की जन्ममरणाचे हे चक्र आहे, हे माहित नाही राहत. बरोबर आहे. चक्राबद्दल तुम्हाला मी सांगतो. हे सृष्टीचे जे चक्र आहे 5,000 वर्षाचे, ह्या चक्राला मनुष्य लवकर का मानत नाही? हे बघा, आपण जीवन जगत असताना 7 दिवस 7 वार असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हो. पुन्हा सोमवार, पुन्हा मंगळवार, तेच पुन्हा सुरू तेच, होतं. हो. पुन्हा तेच. हम्म. महिन्यांचे चक्र घ्या. जानेवारी, आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, डिसेंबर झाला की पुन्हा जानेवारी, फेब्रुवारी. काय झालं? पुन्हा इयर सुरू होत होतं. काय झालं? चक्र. रिपीट झालं ते. हो. तिसरं चक्र ऋतू. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. पावसाळा, पुन्हा हिवाळा, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. हे काय झालं? पुन्हा चक्र सायकल. झालं ते. हो. म्हणजे वारांची सायकल, महिन्यांची सायकल, ऋतूंची सायकल. आता आपलं हप्त्यांची पण. सकाळ, दुपार, सायंकाळ, बरोबर. रात्र, पुन्हा सकाळ. काय झालं? पुन्हा चक्र झालं चक्र. ते. बरोबर. आपलं चक्र. बालक, युवक, प्रौढ, वृद्ध, मृत्यू, दुसऱ्या गर्भात प्रवेश, पुन्हा बालक. काय झालं? चक्र झालं ते. ह्या चक्राला आपण ऍक्सेप्ट करतो. काय ऍक्सेप्ट करतो? कारण ते आपण आपल्या डोळ्याने बघत असतो. बरोबर आहे. घडत असतं ते घडत असतं म्हणून आपल्यासमोर आपण accept आणि म्हणून त्याला आपण मानतो आणि ऍक्सेप्ट करतो. पण हे जे चक्र आहे याचे ड्युरेशन 5,000 वर्षाचं आहे. आणि मनुष्याचं जन्माचं जे आहे मॅक्झिमम सतयुगामध्ये 150 वर्ष, 150 वर्ष. तो त्रेतामध्ये 110 वर येऊन जातो, 100-110 वर. द्वापर पासून त्या अनिश्चित होऊन जातो. द्वापरची अवगुणांची प्रवेशता होऊन जेव्हा जाते. प्रवेशता होते, आता तेव्हा तुम्ही आपलं सांग, आयु पण कमी होत जातं. हा, ओके. तुम्ही सांगा आता 5,000 वर्षाचे चक्र, हे संपूर्ण चक्र त्याला पूर्ण करण्यासाठी 84 जन्म घ्यावे लागतात. इथं परवा रात्री आपण काय जेवण केलं ते आपल्याला आठवत नाही. बरोबर आहे. तर तुम्हाला कोणाला आठवणार की हे जन्म मरणाचे? म्हणून मनुष्य सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग हे सृष्टीचे चक्र 5,000 वर्षाचे आहे, याला लवकर तो मानायला तयार होत नाही. बरोबर. पण तो म्हणतो तुम्हाला हे कोणालाच माहित नाही, फक्त मला माहिती. बरोबर आहे. ईश्वरच येऊन सांगू ईश्वर येऊन शकतो. सांगतो, कारण तो जन्म मरणाच्या चक्रामध्ये नाहीये. त्याला कोणतं पण कार्य करायचं आहे तर तो दुसरीकडून कोणाकडून तरी तो निमित्त बनून करून घेत असतो. आणि म्हणून ह्या सृष्टीचे चक्र समजून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला परमात्म्याचे ज्ञान प्राप्त करावं लागेल, त्याला सरेंडर व्हावं लागेल, त्याला स्वीकार करावा लागेल तरच. आणि तो जे सांगेल त्या फर्मानुसार आपल्याला चालावंच लागेल. त्यानुसार. जर नाही चालले तर कल्याण आहे. बरोबर आहे. आणि करावंच परमात्म्याने- लागेल. हा. त्याशिवाय आपली कलियुग मधून सुटकाच नाही. त्याच्याशिवाय कलियुगामधून सुटका नाही. आणि जर सुटका कलियुगमधून होत पण असेल परमात्म्याशिवाय तर भोगना भोगावी लागेल. दुःख तर आधीच आहे खूप, आणि आपण किती पाप करून ठेवले तेही आपल्याला त्याचं भान नाही. भान आहे ना, ते जीवनावरून कळत असतं, पण त्याला ते भान नाही. बरोबर आहे. जीवन त्याचं कसं आहे? ना व्यक्ती मानत नसतो. मानत नाही. कारण खूप वेळा आपली स्वतःची चुकी असताना पण मी ती चुकी नाही केली, मी ती चुकी इथल्या इथं मानत नाही व्यक्ती. मानत तर ते नाही. काय मानणार आहे की मी किती पाप केले. कारण अहंकारी दुनिया आहे ना. बरोबर आहे. धनाचा ज्याच्याकडे धन आहे कलियुगमध्ये तो असं समजतो की मला कोणाची गरज नाही, माझ्याकडे सर्व काही आहे. तो मृत्यूला विसरलेला आहे. सर्व काही आहे, मृत्यूच्या पुढे काही कशाचेच काही चालत नाही. तुमचं धनही तसंच तसं पडलेलं राहील. तर अशा प्रकारचे कर्म म्हणजे द्वापर पासून तर कलियुगच्या अंतिम क्षणापर्यंत जे जे मनुष्य आत्म वेगवेगळ्या टाईपचे कर्म करते त्याला कर्म म्हणतात. मग ते पाप असेल, पुण्य असेल, श्रेष्ठ असेल, महान असेल. आपण सर आज आपण या एपिसोडमध्ये कर्म आणि अकर्म म्हणजे काय असतात
हे आज आपण यथार्थ जाणून घेतले आहे. तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये विकर्म म्हणजे काय असतात आणि ते कसे होतात हे आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमात जाणून घेऊया. आणि तुम्ही आम्हाला इतका तुमचा अमूल्य टाईम दिलात त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. नमस्कार. आज आपल्याला सरांनी कर्म आणि विकर्म म्हणजे काय असतात आणि ते कसे घडतात आणि त्याच्या मागची गुह्यगती काय असते हे आज आपण त्यांच्याकडनं यथार्थ जाणून घेतलेलं आहे. तर असंच नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण विकर्म म्हणजे काय असतात हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर आपण पुन्हा एपिसोडमध्ये भेटूया नेक्स्ट. तोपर्यंत धन्यवाद.